सद्गुरू डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज तुळजाबदलापूर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। सकाळी 8 वाजल्यापासून सगळे आपले सद्गुरू बघत आहेत आणि नगरपालिकेचे काही कर्मचारी आहेत, आमचे नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी अभियानात सहभागी झाले आणि पूर्ण बदलापूरमध्ये जास्तीत जास्त सफाई करण्याचं काम या ठिकाणी जास्त भक्तांच्या वतीने केलं जात आहे। खरोखर एक अभिमानाची गोष्ट आहे की तुळजाबदलापूर शहर एक स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी या ठिकाणी सद्गुरू भक्त जे प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांची दाद द्यावीशी वाटते। आम्ही पण या अभियानामध्ये सहभागी झालेलो आहे आणि हा कात्रज परिसरातले DP रोड असेल, हायवे असेल, हा परिसर साफ करण्याचं काम या ठिकाणी सकाळपासून सद्गुरू भक्तांनी केलं आहे। मी मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। जय सद्गुरू। आज डॉक्टर पद्मश्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त सर्व प्रतिष्ठानचे अनुयायी हे दरवर्षी अतिशय चांगला असा उपक्रम स्वच्छता मोहिमेचा हाती घेत असतात आणि पूर्ण महाराष्ट्रात सर्व अनुयायी हे काम करत असताना त्यांचं एवढी एकजूट असते की प्रत्येक ठिकाणी कुठेही रस्त्या तर सोडा मेन रोड गल्ल्यांमध्ये जाऊन ते या स्वच्छता मोहिमेचा काम करत असतात। हे काम करत असताना सर्व लोक एकोप्याने मिळून अतिशय चांगलं असं त्यांची कामं आहेत। त्यामध्ये तुम्ही आता वृक्षारोपण बघत असाल तर वृक्षारोपण करत असताना त्या वृक्ष लावल्यानंतर त्याचे संगोपन करण्यापर्यंत रोज त्यांची एक लाईन आउट असते की प्रत्येक ठिकाणी 4-4 वृक्ष एक माणसाला दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने ते काम करत असतात। मी या अशा सर्व अनुयायांचा खरोखर त्यांच्यापुढे नतमस्तक होतो की अतिशय चांगलं असं उपक्रम पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी हा राबवलेला आहे आणि ह्या उपक्रमाद्वारे स्वच्छतेचं महत्त्व हे जनतेला ते दाखवून देत आहेत। आणि आज नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो व सर्व अनुयायांना मी धन्यवाद व्यक्त करतो की आम्हाला तुम्ही तुमच्या या मोठ्या मोहिमेत एक छोटा खारीचा वाटा म्हणून आम्हाला बोलवता आणि आम्हाला देखील त्यात सहभागी करून घेता। मी पुन्हा तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद।